श्री जितेंद्र आव्हाड, श्री अमित देशमुख, श्री असलम शेख। मी उदय स्वरूपा रवींद्र सामंत विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्षी शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन। जय हिंद, जय महाराष्ट्र। श्री धर्मराव बाबा अत्राम, श्री चंद्रशेखर बावनकुळे। मी धर्मराव बाबा पुष्पप्रिय देवी भगवंतराव आत्राम विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन। जय सेवा, जय भीम। श्री चंद्रशेखर बावनकुळे, श्री जितेंद्र आव्हाड, अब्दुल सत्तार, श्री संभाजी निलंगेकर पाटील, श्री अमित देशमुख। मी संभाजी रूपाताई दिलीपराव पाटील निलंगेकर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन। भारत माता की जय। श्री अमित देशमुख, श्री असलम शेख, श्री दीपक केसरकर, श्री रवींद्र चव्हाण। मी दीपक स्नेहलता वसंतराव केसरकर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन। श्री रवींद्र चव्हाण, श्री शंभूराज देसाई, श्री राजकुमार बडोले, श्री रवींद्र पाटील। मी रवींद्र शुभांगिनी दत्तात्रय चव्हाण विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन।